विद्या चव्हाण शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आपल्या सोबत आहेत। विद्या चव्हाणजी, आपण बघतोय की एकीकडे नवाब मलिक यांनी कुठलीही अधिकृत भूमिका त्यांची जाहीर केलेली नाहीये की ते कुठल्या गटात आहेत आणि दुसरीकडे देवेंद्रजी यांचं हे पत्र आलेलं आहे। कसं बघता तुम्ही याकडे? नाही, आज सभागृहामध्ये हा विषय काढण्यात आलेला होता की ज्या नवाब मलिकांना तुम्ही देशद्रोही म्हणाला आणि त्यांच्यावर अनेक आरोप केले, त्यांना तुमच्या अजितदादांनी त्यांच्या गटात सामावून घेतलेले आणि ते सभागृहात बसलेले आहेत। अशा प्रश्नाला उत्तर देणं अशक्य होतं भाजपला आणि म्हणून भाजपने हे पत्र काढलेलं आहे। पण मला भाजपला हे विचारायचंय की कुठलेही आरोप नवाब मलिकांवर सिद्ध झालेले नसताना आणि फक्त ते अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम आहेत आणि त्यांनी फडणवीसांवरती आणि त्यांनी वानखेडेची पोलखोल केली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये भाजपची दातखिळ बसली होती आणि सळोखी पळो करून ठेवलं होतं भाजपला। आणि पुन्हा भाजपचं जे ढोंगी हिंदुत्व आहे त्याला कुठेतरी छेद जाईल असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी नवाब मलिकांच्या बरोबर आम्ही नाही आहोत असं दाखवण्याचा एक विफल प्रयत्न केलेला आहे। परंतु खरं लोकांना सगळ्यांना माहिती आहे की ईडी नंतर इन्कम टॅक्सच्या धाडी आणि असं सगळं केलेल्यांना आणि नवाब मलिकांनी त्यांना एवढं एक्सपोज केल्यानंतर सुद्धा पुन्हा नवाब मलिकांच्या बरोबर हे लोक कसे जाऊ शकतात, तर आपण त्यातले नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हे पत्र एक केविलवाणा प्रयत्न फडणवीसांचा दिसतोय। हॅलो हॅलो का घेणार आहे? हॅलो विद्याताई, माझा आवाज पोहोचतोय? नम्रता बोलतेय। आपला शरद पवार गट आता नेमकी काय भूमिका घेणार या सगळ्या संदर्भात? नाही, शरद पवार गटाचं काय भूमिका असणार आहे? नवाब भाईंनी एक ते अल्पसंख्याक लढाऊ नेते आहेत आणि आम्ही काय त्यांना अजित पवार गटामध्ये पाठवलेलं नाहीये, तो त्यांचा इच्छेचा प्रश्न आहे। त्यामुळे हा निर्णय नवाब मलिकांनाच घ्यायला पाहिजे। परंतु ज्या प्रकारे नवाब मलिकांना त्रास दिला गेला, त्यांना तुम्हाला माहिती आहे त्यांची तब्येत खूप बिघडली होती, त्यांच्या किडनीज पण काम करेनाशा झाल्या होत्या, त्यांच्या घरच्यांवरती प्रेशर होतं आणि म्हणून नवाब मलिकांना जेलमधून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग राहिला असल्यामुळे त्यांनी तो मार्ग स्वीकारला असावा। परंतु आता फडणवीस असं दाखवतायत की आपला त्यांच्याशी काही संबंध नाही आणि हे ढोंगी हिंदुत्व आपलं कुठेतरी एक्सपोज होतंय का? आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर आपण जे हिंदुत्वाच्या नावाने जे हे करतो त्याच्यावर त्याचा परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटली आणि सभागृहामध्ये अनेक काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे असतील, अनेकांनी हे प्रश्न विचारले की शिवसेनेने विचारले की तुम्ही ज्यांना देशद्रोही म्हणत होता आज ते तुमच्या बरोबर आहेत, म्हणजे ते पुन्हा फडणवीसांच्या लॉन्ड्रीतनं त्यांची धुलाई झालेली आहे का, अशी त्यांना भीती वाटत होती आणि म्हणून त्यांनी हा खुलासा करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न। ठीक आहे विद्याताई, तुम्ही सोबत राहा, आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत। केशव उपाध्येजी, या सगळ्यावरती आता फडणवीसांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र समोर आलेलं आहे, मात्र तरी भाजपवरती टीकाही होतेच आहे की यापूर्वी ज्यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप केलेला होता ते आता सत्तेत बसण्याची वेळ आलेली आहे। मुळामध्ये या सगळ्या माननीय देवेंद्रजींच्या पत्रानंतर सगळी भूमिका ही स्पष्ट झाली। देश महत्वाचा, सत्ता येथे जाते ही भूमिका त्यांनी मांडली। एक लक्षात घ्या, ज्यांना अटक झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होत साधा राजीनामा सुद्धा नवाब मलिक यांचा घेतला नव्हता। मात्र आज आतापर्यंत नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती। आज ज्यावेळी भूमिका स्पष्ट केली आणि ज्यावेळी इकडे आले, शेवटी प्रत्येक पक्षाने आपल्या पार्टीत कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या पक्षाचा अधिकार असतो, त्यामुळे तो अधिकार मान्य करत सुद्धा अशा प्रकारचं ज्यांच्या देशद्रोहासारखे अत्यंत गंभीर आरोप आहेत किंवा त्यावरती केस सुरू आहे अशा व्यक्तीला महायुतीत घेणे योग्य नाही, ही अतिशय स्वच्छ स्पष्ट भूमिका माननीय देवेंद्रजींनी मांडली आणि मला वाटतं त्याचं स्वागत करायला हवं। या सगळ्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की सकाळी ज्यावेळेला येऊन ते सत्ताधाऱ्यांशेजारी सत्ताधारी बाकांवरती बसले होते त्यावेळेला या संदर्भात का चर्चा झाली नाही, म्हणजे संपूर्ण दिवस का जावा लागला या संदर्भात आक्षेप नोंदवायला? विधिमंडळ जे कव्हर प्रत्येक पक्षाच्या आमदाराच्या संख्येनुसार त्यांना जागेचा कोटा दिलेला असतो आणि ते पक्ष आपापल्या आमदारांना जागा देत असतात। त्यामुळे एक त्यातलं की दोघे काही गोष्टी माहितीच होत्या असं नाही, प्रत्यक्ष अधिकार येतो। दुसरं त्याचं की विधिमंडळामध्ये ज्यावेळी एखादा विषय येतो तर कालपासून आपण बघतो
किंवा गेले अनेक दिवस बघतो की महायुती म्हणून हे तिघही जण एकत्र लढतात, एक दिव्याने उभे राहत आहेत आणि जनतेसाठी एका आवाजात बोलतायत, एका पद्धतीने काम करतायत. अशा वेळी विजयनाथ ते जरी बोलले असले तरी त्या क्षणी त्याच्यानंतर पत्र लिहिलं, तिची भूमिका स्पष्ट केली आणि याचं आपण मला वाटतं विशेष स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. बर, आज पुढारी न्यूजवरती जो चर्चेचा कार्यक्रम होता त्यामध्ये अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला त्यावेळेला जी नावांची यादी होती त्यामध्ये नवाब मलिकांचं नाव होतं. भाजपला एवढाच आक्षेप असेल तर त्यावेळेला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये, याचा अर्थ वरिष्ठांची भूमिका क्लिअर आहे. हे खरं आहे का? मी तुम्हाला तेच सांगतोय की मुळामध्ये या सगळ्या भूमिकेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपण कुणाला घ्यायचं हे त्याचा पक्षाचा अधिकार असतो. मला सांगा, शिवसेनेच्या आमदारांनी कुठे बसावं, राष्ट्रवादीने कुणाला घ्यावं, हा त्या पक्षाचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण एखादी भूमिका जर मान्य नसेल तर ती नोंदवण्यात स्पष्टपणे भूमिका घेण्याचं जे उद्धव ठाकरेंनी केलेलं नव्हतं, त्या पार्श्वभूमीवरती देश महत्वाचा आहे, सत्ता येते जाते, या पद्धतीची भूमिका घेणं हे मला वाटतं जास्त स्वागतार्ह आपण म्हणलं पाहिजे. पण आता तुम्ही पत्र देऊन तुमची नाराजी व्यक्त केल्यानंतर सुद्धा अजित पवार जर नवाब मलिकांना सोबत ठेवण्यात ठाम असतील तर भाजपची भूमिका काय असेल? मला असं वाटतं जर तरला अर्थ नाही, आपण ज्यावेळी काही गोष्टी घडतील त्यावेळी पुढे बघू आपण.